माझ्या सर्व जनतेला नमस्कार करतो. तसेच जय शिवराय, जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जय भीम. सर्वांना जय शिवराय. मी आज शासनाला म्हणजेच तहसील ऑफिसला आणि कृषी ऑफिसला तसेच आपल्या पंचायत समिती ऑफिसला निवेदन दिलं की शिवाचे रस्ते झाले पाहिजे. तसेच दुधाला योग्य 50 रुपये लिटर हमी भाव मिळाला पाहिजे शेतकऱ्यांच्या, जेणेकरून आत्महत्या थांबतील. तसेच बळीराजा कृषी सन्मान निधी 5,000 रुपये प्रति महिना देऊन सुशिक्षित बेरोजगार तरुण तसेच शेतकरी यांना आर्थिक मदत होईल, यासाठी बळीराजा कृषी सन्मान निधी योजना ही काढण्यात यावी. तसेच अनेकांचे मृत्यू म्हणजे जवळजवळ शेतवस्तीमध्ये राहणाऱ्यांचे भरपूर 50% मृत्यू हे रस्ता नसल्यामुळे होत आहे. कारण मी बघितलेलं आहे की 2-2, 3-3 किलोमीटरपर्यंत झोळे घेऊन शेतकऱ्यांना नेत आहेत दवाखान्यात. तोपर्यंत अटॅक तोपर्यंत थांबत नाही आणि त्यामुळे खूप रस्त्याची बघितली इतकी दयनीय अवस्था आहे की शासनाला सामान्य माणसाची, शेतकऱ्यांची अजिबात कीवसुद्धा येत नाही, अजिबात दया येत नाही आणि अधिकारी वर्ग तिथं डोकूनसुद्धा बघत नाही. खूप लाजिरवाणी गोष्ट आहे ही. आणि मी तहसील ऑफिस, कृषी ऑफिस, BDO साहेबांना वारंवार विनंत्या केल्या का आता ही शेवटची विनंती राहील माझी. मी नंतर यावेळेस उपोषणाला बसणार आहे. माझी विनंतीत आहे कापूस, मक्का, तुरी, सोयाबीन, अद्रक, हरभरा या पिकांना योग्य दरवाढ मिळावी. तसेच शेतकरी बेरोजगार तरुणांना दरमहा किमान 5,000 रुपये महिना मिळावा व दुधाला 50 रुपये लिटर हमी भाव मिळावा. कन्नड तालुक्यातील सर्व शिवाराचे रस्ते डांबरीकरण व लाडका बळीराजा योजनेतून 5,000 रुपये दरमहा बळीराजा सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मिळावे. तसेच चांगल्या दर्जाचे खते, बियाणे मोफत बिना शर्त लावता करण्यात यावे व शेतकऱ्यांना मोफत खते द्यावी, ही नम्र विनंती राहील. आणि मी सर्व जनतेला विनंती करतो की एखादं चांगलं काम करत असलं ना त्याला मध्ये अडवू नका, ही माझी विनंती आहे. आम्ही सध्या परिवारातले आहोत. तर काही लोक टिंगलटावळी उडता काही. मला एक विचारायचं आहे, तुम्हाला डॉन लोक गुन्हे दाखल झालेले आमदार बघायचे आहे की चांगला आमदार बघायचा आहे? मी कोणाला नाव नाही ठेवत, मी स्वतःची स्तुती नाही करत, मी काही देव नाही किंवा मी काही धुतलेलं तांदळाचं नाही. मला मतदान करा नाही तर नका करू, माझी काही बळजबरी नाही, मी तुमच्या दरवाजात मत मागायलाही येत नाही. पण एवढंच ध्यान ठेवा, मी जे काही समाजसेवा करतोय त्याच्यामध्ये टिंगलटावळी करू नका, त्याच्यामध्ये कुठलाही अपमान करू नका. मी चांगला पण आहे आणि वाईटही आहे. वाईट लोकांसाठी जे चांगल्या लोकांसाठी चांगला पण आहे. मी जी धडपड करतोय, रक्ताचं पाणी करतोय, अहो मी 10-10 वेळेस रक्तदान केलेलं आहे. केवळ कशासाठी? माणुसकीसाठी. मी जातपात नाही मानणारा माणूस नाही आहे. मी माणुसकी हाच खरा धर्म मानणारा माणूस आहे. आणि मी नेताजी सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या विचारसरणीवर चालणारा माणूस आहे. त्यामुळे माझ्या आगे ना पिछे, मी काही घाबरत नाही कोणाला. आणि तुम्ही मला निवडून द्या आणि तर नका देऊ. तुम्ही मला पाडून जरी टाकलं तरी मी निवडणूक लढणार आणि समाजसेवा करतच राहणार. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.